हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। मी बनवणार आहे भेंडीची भाजी, तवा फ्राय भेंडी। त्यासाठी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ग्रीन चिलीज घेतलेली आहे। तर मी तव्यावर बनवणार आहे सुकी भेंडी। ही 3 पाण्याने वॉश करून घेतलेली आहे, पुसून वगैरे नाही घेतली, कारण तवा फ्राय भेंडी करायची म्हटल्यावर पुसण्याची गरज नाही, भेंडीला आधी भाजून घ्यायचं असतं। तर चला मी तुम्हाला भेंडी बनवून दाखवते माझ्या पद्धतीने। सकाळची वेळ आहे, तर जेवण बनवण्यास मी सुरुवात करत आहे। मी स्वतःच जेवण बनवते, कारण माझ्या हातचे मला आवडत असते जेवण। अर्धा किलो भेंडी ही चिरून घेतलेली आहे बघा। आता शिजवून घेते हिला तव्यावर। तवा फ्राय भेंडी बनवण्यासाठी ही भेंडी तव्यावर भाजत आहे। भेंडीला काळे डाग पडतपर्यंत हे भेंडीला भाजून घ्यायचं, म्हणजे जी ओलेपणा असतो ना हिचा, किंवा चिकटपणा जो भेंडीला असतो तो भाजल्यामुळे निघून जातो। तोपर्यंत भाजा जोपर्यंत त्याचा चिकटपणा आहे। कोरडी होईपर्यंत भेंडी भाजून घ्या। ही भेंडी भाजत असताना याच्यामध्येच ग्रीन चिलीज कट करून टाकलेल्या आहे। 8-10 ग्रीन चिलीज टाकलेला आहे। फक्त हिरव्या मिरच्याच्याच भेंडी बनवत आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तर तो कांदा पण तुम्ही भाजू शकता, पण मी बिना कांद्याची बनवत आहे, त्याच्यामुळे मिरची आणि भेंडी ही भाजून घेते। भेंडी भाजून झालेली आहे बघा, कोरडी पडलेली आहे आणि काळे डाग पण भेंडीला पडलेले आहेत। तर आता आपण तेल ॲड करू याला। 1 पळी तेल, म्हणजे तुम्ही जितकं भेंडीला तेल टाकाल, 1 पळी 2 पळी जेवढं तेल टाकाल तेवढी त्या भेंडीला जास्त चव येते। आणि याला अर्धा चम्मच हा सॉल्ट टाकत आहे, बाकी काहीच नाही टाकत मी। तिखट हळद वगैरे स्किप केलेला आहे। मला अशा पद्धतीने खायला आवडते, म्हणून मी अशाच पद्धतीने बनवते। अगदी साध्या पद्धतीने बनवलेली भेंडी आहे ही, आणि फक्त तव्यावर बनवून बघा, खूप छान टेस्टी लागते। हा लोखंडाचा तवा आहे, तर या तव्याची चव पण या भेंडीला येत असते। त्याच्यामुळे तवा फ्राय भेंडी करून बघा माझ्या पद्धतीने। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। काही नवीन सूचना द्यायच्या असेल तर त्या पण तुम्ही मला देऊ शकता। नवीन रेसिपी सुचवू शकता तुम्ही, मी त्या बनवून दाखवेल तुम्हाला। ही तवा फ्राय भेंडी तयार झालेली आहे। याच्यामध्ये कांदा टाकलेला नाही। ज्यांना कांदा आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने बनवायची भेंडी। तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब। थँक्यू सो मच। तोपर्यंत बाय बाय।